नमस्कार, रवी सत्यशोधक चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। काय आहे ना, एखादी गोष्ट आपल्याला जर मिळवायची असेल तर त्याच्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आणि जर मेहनत न करता एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर त्याची आपल्याला किंमत नसते। या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या। मराठा समाज मागच्या 15-20 वर्षापासून आरक्षणासाठी प्रचंड मेहनत करत आहे, तरी पण आरक्षण त्यांना भेटत नाही आहे। तरी पण शांततेच्या मार्गाने त्यांचं आंदोलन 15-20 वर्षापासून सतत चालू आहे आणि त्यांना जर आरक्षण भेटलं तर निश्चित भविष्यामध्ये ते त्यांचं आरक्षण टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील। ओबीसी समाज असो, एससी समाज असो, एसटी समाज असो, यांचं मात्र उलटं गणित आहे। एससी एसटीला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून आरक्षण होतं आणि ते त्यांना भेटलं। तर एससीमध्ये एकच असा समाज आहे ज्याला त्या आरक्षणाची किंमत आहे, तो म्हणजे आंबेडकरांचा समाज। आणि आंबेडकरांच्या समाजापाठोमाग थोडंसं अण्णाभाऊ साठेंनी ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत समाजामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं काही व्यक्ती बरं का, फक्त 10-2च म्हणतो मी, तर अण्णाभाऊ साठेंच्या समाजाला सुद्धा कुठंतरी ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या आहेत। पण बाकी एससी समाजाचं काय, बाकी एसटी समाजाचं काय आणि ओबीसी समाजाचं काय? ह्यांना आरक्षण जे मिळालेलं, मेहनत न करता आरक्षण मिळालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्याससुद्धा त्यांचा नाही आणि ते टिकवायचं सुद्धा त्यांना कळत नाही आहे। ओबीसीचा जर प्रश्न पाहिला तर भारतामध्ये 1994 सालापासून ते आरक्षण लागू झालं। महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनी 10% दिलं होतं, पण 1994 पासून ते फुल 27% ते लागू झालं। ओबीसीचे या महाराष्ट्रातले, या देशातले आरक्षणावर कित्येक लोक क्लास 1 झाले, क्लास 2 झाले, क्लास 3 झाले, क्लास 4 झाले, मोठे मोठे पद मिळवले, मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये यांना ॲडमिशन मिळाले। हे प्रचंड शिकलेले आहेत, प्रचंड हुशार आहेत, पण या सर्वांना एकच प्रश्न विचारा की आरक्षण केव्हापासून मिळालं, आरक्षण कोणी दिलं? याच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत। मग रांगेमध्ये जातीचं सर्टिफिकेट घेऊन कशाला थांबता? साधं गुगलवर जरी टाकलं ना, ओबीसीला आरक्षण केव्हा मिळेल, तरी सुद्धा त्याचे उत्तरं मिळतील। हे असं का होतं? की मेहनत केलेलीच नाही ना, फुकट मिळालेलं आहे। तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एक रिझर्वेशन नावाचं फोल्डर मी तयार केलेलं आहे प्लेलिस्टमध्ये, तिथे जाऊन माझे काही व्हिडिओ पहा आणि माझे व्हिडिओ पाहण्याइतका वेळ तुमच्याकडे नसेलच, तर गुगलवर सर्च करून पहा कोणी दिलं, कशासाठी दिलं आणि काय होतं। दुसरा प्रश्न, ते फक्त स्वतःला बघतात, स्वतःचं शिकलेला माणूस आहे, सुधारले स्वतःला बघतात, पण स्वतःचा जो बाकीचा समाज दयनीय अवस्थेत आहे त्याच्याकडे ते पाहत नाहीत आणि म्हणतात आरक्षण बंद करून टाका। मग ठीक आहे, ओबीसीमध्ये ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्याला ते बंदच आहे, तो कसाही ओपनमध्येच आहे, पण बाकी समाजाचं काय याचाही थोडासा अभ्यास केला पाहिजे। पण कृपया याचा अभ्यास करावा ही माझी नम्र विनंती। थँक्यू व्हेरी मच। चॅनलवर नवीन असताल तर आता सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। थँक्यू अगेन।